लॅबचा तर कुठं उल्लेखच नव्हता, ज्यामध्ये अनेस्थेशिया, अप्लाइड सायकोलॉजी, डायलिसिस थेरपी, हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, मेडिकल रेडिओलॉजी, न्यूट्रिशन, ऑप्टोमेट्री, फिजिशियन असिस्टंट, फिजिओथेरपी आणि रेडिओ टेक्नॉलॉजी सब्जेक्ट होते. यामध्ये कुठल्याच लॅबचा उल्लेख केला नव्हता. ही गोष्ट समजण्याजोगी आहे. ज्यानंतर कोरोना काळ होता, त्या कोरोना काळामध्ये जर अशी परिस्थिती उद्भवली तर काय करायचं हे कन्सिडर करून होऊ शकते. 2024 2025 लेटर आहे. त्यानंतर कर्क्युलम आहे माझ्या हाती 15/10/2025, म्हणजे आय थिंक 6 महिन्यानंतर एक विचार केला की जर कोरोना काळानंतर जर अशी परिस्थिती आली तर काय करायचं, की त्यामध्ये फक्त 2 कोर्सेस ऍड झाले, ज्यामध्ये ऑक्युपेशनल थेरपी आणि मेडिकल लॅबोरेटरीज आहेत. बरोबर आहे. हे 2 प्रश्न. महत्वाचा मुद्दा आहे की सेकंड नोटीस आहे माझ्याकडे की सर्क्युलरमध्ये यामध्ये एक टर्म लिहिलेला आहे, बीज ऑप्शन आहे, अलाइड हेल्थ डिफाइंड मध्ये सेक्शन बी, सी, डी अँड ई मध्ये एनसीएचपी ऍक्ट 2021 shall be used henceforth place the paramedical all forms such as verbal, written and electronics are discontinued. म्हणजे यानंतर पॅरामेडिकल कोर्स नावाचा कुठला शब्द किंवा कुठला कोर्सचा उल्लेख कुठेच होणार नाही. मग आता जर एवढे मोठे शब्द जर याच्यामध्ये क्लिअर व्हायला लागले, आता सर सांगत आहे की प्रयत्न चालू आहे, प्रयत्न तर 100% होणार. यासाठी जर प्रयत्न नाही झाले तरी आपण आहोत उठाव करण्यासाठी. उठाव तर करावंच लागेल. प्रेमानं तर काही काही गोष्टी घेत नाही, तर पूर्ण काय आंदोलन करावं लागते. म्हणजे आंदोलन करताना काय की लाभवलं दरम्यान मी नुसतं जर मी म्हटलं की आंदोलन करायचं, मी बसतो रस्त्यावरती तर जबरदस्त कपडे काढून बसेल. तुमची तयारी आहे का सर्वांची? असलीच पाहिजे. दुसरा महत्वाचा विषय आहे की हे जे मी काही सर सांगत आहे कस्टोर सर्कलमध्ये असं डेट आहे 22/8/2025 मध्ये, की ज्यामध्ये इम्प्लिमेंटेशन सर्क्युलम कॉन्स्टिट्यूशन ऑफ बोर्ड स्टडीज अँड ऑल युनिव्हर्सिटीज इन्फॉर्म केला की यानंतर 22/8/2025 मध्ये सांगितलेलं की जेवढे युनिव्हर्सिटीज आहेत, जेवढे बोर्ड्स आहेत, जेवढे एमएचबीटी बोर्ड आहे किंवा एमएचएस बोर्ड आहे, की ज्या बोर्डमध्ये किंवा ज्या युनिव्हर्सिटीमध्ये पीजीडीएमएलटी, एडीएमएलटी किंवा मल्टिपल लॅबोरेटरी सेक्टर रिलेटेड जे काही कोर्स शिकवले जात आहेत, या कोर्सला डिडक्ट करा, बंद करा आणि जे पॅरामेडिकल कोर्स आहेत कम्प्लिटली इम्प्लिमेंटेशन करू नका. ही तुमची एचपी सांगत आहे. म्हणजे सॉरी माझी म्हणजे तुमची नाही, आपल्या सर्वांची जे कायदा बनवलेला आहे. माझा मुद्दा हे आहे की हे जे मॅन्डेटरी कोर्सेस आहेत हे खरंच म्हणजे या इम्प्लिमेंटेशननुसार खरंच बंद होणार आहेत का?